What if X married to someone else, but now she is not happy with him and want to marry with me? ब्रो, मला असं वाटत नाही की हे करणं ठीक आहे. नो, अजिबात नाही. मला असं वाटतं की सगळ्यात छोट्या हरकत आहे. एक तर सोडून जायचं होतं तर मग परत यायचं नाही. आणि जो दुसऱ्यासोबत लग्न करून जर आता खुश नाही म्हणून जर माझी आठवण येत असेल आणि तुम्ही त्या गोष्टीला एक्सेप्ट करताय, तुमच्यासारखा चुत्या, तुमच्यासारखा फालतू माणूस या दुनियेत कोण का भाई? एक तर तो जो फेज असतो ज्यावेळेला आपल्याला एखादी व्यक्ती सोडून जाते, लिटरली एक जण सुसाईड करून मरून जातात. लिटरली पूर्ण कामातून त्यांचा फोकस चालतोय, सगळ्या गोष्टीकडनं तिथे त्यांचा फोकस पूर्ण डिस्ट्रॅक्ट होतोय माणूस. आणि एक जण सुसाईड करून मरून जातात. त्या समजा ज्या वेळेला त्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं, त्याच्यानंतर काही वेळेनंतर तुमच्याकडनं त्या गोष्टी हँडल झाल्या नसतं, तुम्ही सुसाईड करून गेला असतं, तुमचं काहीही झालं असतं, तर ते गोष्टी कोण हँडल केल्या असत्या? त्याचा त्रास कुणाला होतो? आपल्या घरातल्या नव्हतो. त्यांना काही फरक पडत नाही. जाणारी व्यक्ती कशीही जाता. तर तिला जायचं होतं, ती गेली. ती आता खुश नाही म्हणून ती तुमच्याकडे परत येते आणि तुम्ही एकदम आरामखोर माणसासारखं तिला परत घेताय. तुम्ही किती चुत्या असेल विचार करा. काय गरज पडल्या म्हणून तुम्ही ब्रो? डस्टबिनमध्ये एखाद्यानं पिझ्झा एक स्लाईस टाकून घेतलाय आणि तुम्हाला भूक लागल्या, मग तुम्ही ते डस्टबिनमधलं स्लाईस खाची ब्रो. एवढं स्वतःला खाली घेऊन जाऊ नका, एवढं स्वतःला नीच करून घेऊ नका ब्रो. आपली पण एक स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट आहे, आपली पण एक स्वतःची लाईफ आहे. आपण पण स्वतः भाई एकदा इन्सल्ट झाली, दॅट्स इट, सप्ला विषयी. तिकडं परत जाणे नाही. तो कोणीही कितीही जवळचा माणूस असू दे. मग जर तुमच्या गर्लफ्रेंड तुम्हाला सोडून जात्या, दुसऱ्यासोबत लग्न करत्या, आता ती तिकडं खुश नाही आहे म्हणून ती तुमच्याकडे परत यायला लागल्या, तुम्ही ह्यो क्वेश्चन मला करणेच नाही. पहिली गोष्ट डायरेक्ट तोंडावर सांगणे, नो ब्रो, मेरे को नाही जमता. नो, आय एक्स्ट्रीमली सॉरी. मी असलो असतो ब्रो, अजिबात एक्सेप्ट केलो नसतो. नाहीच ब्रो. त्यांच्यात लग्न झालं त्या व्यक्तीचं, त्या व्यक्तीनं तुम्हाला सोडून लग्न करून घेतलं ब्रो दुसऱ्यासोबत, आणि त्याच्यानंतर ती परत येताना तुम्ही एक्सेप्ट. सगळ्यात थडकल्यासारखं आहे, सगळ्यात फालतू हरकत आहे मला असं वाटतं. मी ब्रो नाही आहे. मैं तो ये बोलूँगा की मत करो, कुछ ज़रूरत नहीं ब्रो, कुछ ज़रूरत नहीं है. जर एखादी व्यक्ती आपल्याला सोडून गेल्या, ते पण लग्न करून गेल्या दुसऱ्यासोबत, आणि आता ती हॅपी नाही म्हणून तुमच्याकडे परत येतात, नो ब्रो, डोंट एक्सेप्ट. मत करो एक्सेप्ट. इस बात को मत करो एक्सेप्ट. ये टाइम पास वाला खेल नहीं है. किसी की ज़िंदगी ख़त्म हो सकती थी. ज्या वेळेला एखादी व्यक्ती, आपण एखाद्या व्यक्तीसोबत 7-8 वर्ष रिलेशनशिपमध्ये असते आणि अचानक ती व्यक्ती चेंज होते आणि दुसऱ्यासोबत लग्न करून निघून जाते ब्रो, त्याच्यानंतरचे जे दिवस असतात त्या व्यक्तीला माहिती आहे की आपण किती खान सिच्युएशनमधून निघतो. आपण डिप्रेशन फेस करतोय, आपण प्रत्येक गोष्टीमधून डिस्ट्रॅक्ट होतो. इव्हन एक सुसाईड करून मरून जातात. त्या व्यक्तीला तेव्हा काहीच फरक पडलेला नसतो की तुमच्यावर त्यावेळेला काय सिच्युएशन आहे, तुमचा हाल काय झाला आहे, तुम्ही काय हाल स्वतःचं करून घेतलेला आहे. त्या व्यक्तीला त्याचा घंटा काय फरक पडत नसतो. ती व्यक्ती त्या व्यक्तीसोबत खुश असतात, आणि आज तिने खुश नाही आहे म्हणून जर तुम्ही एक्सेप्ट करत असाल, तर म्हणजे तुम्ही ते दिवस आठवा की तुम्हाला सोडलं कसं गेलं होतं, तुम्हाला का सोडलं गेलं होतं, तुमच्यावर त्यावेळेला काय सिच्युएशन होती, आणि तुम्ही त्या व्यक्तीमुळे सुसाईड करून तुम्ही त्या व्यक्तीवर मरून गेला असता. आणि आत्तासुद्धा तुम्ही त्यांना एक्सेप्ट करताय, तर तुमच्यासारखा चुत्या माणूस कोणच नाही. कितीही जगातलं जीवापाड तुम्ही प्रेम केलेला असो, डोंट एक्सेप्ट ब्रो, डोंट एक्सेप्ट. नाही, मत करो. क्लियर, नको. मैं तो नहीं करता भाई. आगे में चॉइस इज यूअर्स. तुमको कुछ करना होगा कर लो, तुमको जो करना है कर. लाईफ तुम्हारी है, डिसिजन तुम्हारा है. आता डिसिजन चांगलं घ्यायचं का नाही घ्यायचं हे मी तुम्हाला फक्त सजेशन करू शकतो. शेवटी डिसिजन घेणं तुमचं काम, तुम देखो. आपको करना है कर लो, लेकिन ब्रो सेल्फ रिस्पेक्ट की माच उधरे हो भाई आप. मैं यही बोलूँगा, सेल्फ रिस्पेक्ट की पूरी धज्जियाँ उड़ा रहे हो तुम खुद की, ये क्वेश्चन मुझे पूछ के. मैं होता भाई क्वेश्चन भी नहीं पूछता, डायरेक्ट मुंह पे बता देता, नहीं करना है ब्रो, नहीं करना है मेरे को. दैट्स इट. सेल्फ रिस्पेक्ट फर्स्ट ब्रो. इंसल्ट हुई भाई, छोड़ के गए भाई, छोड़ के गई थी, आज फिर से वापस आना है, मत. दैट्स इट. कुछ अलग रीज़न होता, शादी नहीं हुई होती तो ठीक है, कुछ तो कर लेते. शादी करके गई है भाई, वो शादी करके गई है और फिर से आ रही. नो ब्रो, नो. डस्टबिन में फेंका हुआ पिज्ज़ा हम नहीं खाते, क्योंकि आपको पता है कि डस्टबिन कहाँ रखा होता है और डस्टबिन किस लिए होता है. तो नहीं, आई एम एक्सट्रीमली सॉरी. मुझे तो नहीं लगता की आप ये डिसिजन ले लो. बाकी चॉईस इज युअर्स. तुमको करना होगा करा. तुम्हाला जर करायचं असेल करू शकता, बिंदास करा. शेवटी तुमचं प्रेम आहे, तुम्ही डिसिजन घेणार, तुमची लाईफ आहे, तुम्ही निर्णय. बट मला असं वाटतं की हा निर्णय तुमचा वरती असेल. बाकी चॉईस इज युअर्स. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ जर तुम्हाला सर्वांना आवडला असेल किंवा मी बोललेलं जर तुम्हाला आवडला असेल, तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं, मी बोललेलं कसं वाटलं. प्लस हा व्हिडिओला लाईक करा, माझ्या यूट्यूब चॅनलला, माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. माझं इंस्टाग्राम ID इथं, इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या, कारण मी तिकडे सुद्धा एकदम कानफाट कंटेंट अपलोड करत असतो. तर जाऊन माझ्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब चॅनल ब्रो सबस्क्राईब करून घ्या. बाकी आपण भेटू एका नवीन व्हिडिओ.